नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सातारा जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती उठवली, नियुक्ती प्रक्रियेचा मार्ग मोकळा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. आता भरतीत पात्र उमेदवारांच्या यादीनुसारच पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्या उमेदवारांना लवकरच सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना कागदपत्रे जमा करण्याची सूचना ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. जिल्हा बँकेने मार्च 2026 मध्ये नोकर भरती प्रक्रिया राबवली होती. मात्र पात्रता यादीतील काही उमेदवारांवर अन्याय झाल्याची तक्रार विभागीय सहनिबंधकांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत सहकार व पणन विभागाने 30 मार्च 2026 रोजी भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. तसेच या परीक्षेचे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न या महाभरतीच्या या लिंकवर उपलब्ध आहेत. तसेच या परीक्षेस उपयुक्त सराव पेपर्स या लिंकवर उपलब्ध आहेत. दरम्यान ही स्थगिती उठवण्यात आल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांनी दिली. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थगिती उठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. स्थगिती उठवल्यानंतर भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांची कागदपत्रे बँकेकडे जमा करण्याच्या सूचना ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.